वस्तूची गती. पुढीलपैकी कोणत्या उदाहरणात गतीची जाणीव होते ते सांगा. पक्ष्यांचे उडणे, यामध्ये आपल्याला गतीची जाणीव होते का ते सांगायचं आहे. हवेत उडणारा पालापाचोळा, यामध्ये गती दिसते का आपल्याला. थांबलेली रेल्वे गाडी, स्थिर चेंडू. ही 4 उदाहरणं आहेत. या 4ही उदाहरणांमध्ये आपल्याला गतीची जाणीव कोणत्या कोणत्या ठिकाणी होते ते सांगायचं आहे. जर आपण पहिलं आणि दुसरं उदाहरण बघितलं, पक्ष्यांचे उडणे आणि हवेत उडणारा पालापाचोळा, यामध्ये दोन्ही ज्या आहेत वस्तू त्या आपली जागा बदलत आहेत. पण तेच तिसऱ्या आणि चौथ्या उदाहरणामध्ये रेल्वेगाडी आहे ती थांबलेली आहे, चेंडू आहे तो स्थिर आहे, त्यामुळे ते जागा बदलत नाही. मग आपण काय सांगू शकतो की वस्तू गतिमान आहे किंवा नाही हे आपण कसे ठरवतो. तर वस्तू सभोवतालच्या संदर्भात आपली जागा बदलते तेव्हा ती वस्तू गतिमान आहे असे म्हणतात. आणि जेव्हा वस्तू सभोवतालच्या संदर्भात जागा बदलत नसेल तेव्हा ती वस्तू स्थिर आहे असे आपण म्हणतो. तर अशा प्रकारे आपण गतीची जाणीव आपल्याला होते. यानंतर आपण पाहणार आहोत अंतर. गाडी ए या ठिकाणापासून निघाली व बी या ठिकाणापर्यंत गेलेली आहे. ए पासून बी पर्यंत गाडीने कापलेले अंतर किती. आपल्याला अंतर दिसलं, ते अंतर आहे, गाडीने कापलेले अंतर बरोबर 100 मीटर. गाडी ए या ठिकाणावर निघाली आणि बी या ठिकाणापर्यंत पोहोचली. यानंतर आपण पाहणार आहोत विस्थापन. या ठिकाणी एक आपल्याला गाय दिसत आहे, ती गाय चरत आहे. ही गाय गवत खात खात पश्चिम दिशेला 10 मीटर अंतरावर गेलेली आहे. तिथून वळून ती दक्षिण दिशेला 5 मीटर अंतरावर चरत गेलेली आहे. त्यानंतर पुन्हा वळून ती 10 मीटर अंतरावर पूर्वेला गेलेली आहे. गायीनं कापलेलं अंतर आपण जर विचार केला तर तिच्या मूळ स्थानापासून ती 10 मीटर पश्चिमेकडे गेली, नंतर 5 मीटर दक्षिणेकडे गेली आणि 10 मीटर पूर्वेकडे गेली. असं एकूण 10 + 5 + 10 बरोबर 25 मीटर अंतर कापून ती गाय तिच्या अंतिम स्थानापर्यंत पोहोचली. म्हणून गायीने कापलेलं एकूण अंतर जर आपल्याला काढायचं असेल तर ते 10 मीटर + 5 मीटर + 10 मीटर असं एकूण अंतर बरोबर 25 मीटर होईल. मूळ स्थान त्या गायीचं आपल्याला दिसतंय, त्याचप्रमाणे अंतिम स्थान सुद्धा दिसतंय. मूळ स्थान ते अंतिम स्थान या दरम्यानचं जे अंतर आहे ते सर्वात कमी अंतर आहे. मग मूळ स्थानापासून गाय अंतिम स्थानापर्यंत जी आली त्या सर्वात कमी अंतराला आपण म्हणणार आहोत विस्थापन. मग विस्थापन किती झालं आहे तर ते विस्थापन झालेलं आहे 5 मीटर. अशा प्रकारे गायीने कापलेले अंतर आहे 25 मीटर आणि विस्थापन आहे 5 मीटर. मग अंतर म्हणजे काय तर अंतर म्हणजे 2 बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण होय. विस्थापन म्हणजे गतिमानतेच्या आरंभ व अंतिम बिंदूतील सर्वात कमी अंतर होय. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे समजा एक गाडी ए या बिंदूपासून निघून बी या बिंदूपर्यंत त्या ठिकाणापर्यंत गेली व पुन्हा बी पासून परत ए या ठिकाणी आली तर तिने कापलेले अंतर किती
आपण जर पाहिलं असेल तर ए पासून बी पर्यंत 100 मीटर एवढं अंतर होतं व पुन्हा बी पासून ए पर्यंत 100, असं गाडीने कापलेलं एकूण अंतर बरोबर 200 मीटर. आता या गाडीने त्या गाडीचं झालेलं विस्थापन किती, तर सुरुवात ए या बिंदूपासून केलेली आहे, ए या ठिकाणापासून केलेली आहे व पुन्हा ती गाडी ए या ठिकाणी आलेली आहे. म्हणजेच मूळ स्थान व अंतिम स्थान हे सारखंच आहे. त्यामुळे या गाडीचं झालेलं विस्थापन हे 0 आहे. एखाद्या वस्तूचे विस्थापन 0 असले तरी त्याच वस्तूने प्रत्यक्षात कापलेले अंतर 0 नसू शकते. म्हणजेच या ठिकाणी विस्थापन 0 झालेले आहे, कारण मूळ स्थान व अंतिम स्थान हे सारखंच आहे. त्यामुळे विस्थापन 0 आहे. परंतु त्या गाडीने कापलेले अंतर 200 मीटर एवढं आहे. ते अंतर 0 नसू शकते.